स्वातंत्र्यानंतर किंवा महाराष्ट्र स्वतंत्र झाल्यापासून काँग्रेस पहिल्यांदा असं समीकरण झालं की शेकाप भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष एकत्र येऊन ही निवडणूक लढवतात. काय विशेष पद्धती काय यश मिळेल का आणि त्यामागचं प्रमुख कारण काय असेल? नाही तर तुम्ही म्हणता स्वातंत्र्य मिळाल्यापासून सांगोल्यात अशा पद्धतीची युती पहिल्यांदा झाली, परंतु मी थोडं खोडून काढेन अशी परिस्थिती नाही. सांगोल्यामध्ये सांगोला तालुक्याच्या असो किंवा शहराच्या विकासासाठी काय विधानसभेला काय असेल ते राजकारण असायचा. दोन एकमेकाच्या विरोधात लढायचे सक्षमपणे, जे काय दोन असतील विद्यमान त्यावेळीचे आमदार गणपतराव देशमुख साहेब असतील किंवा माझे आमदार शहाजी बापू असतील, हे लढती व्हायच्या. परंतु नंतर सातत्यानं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका, नगरपालिका असो, जिल्हा परिषद, पंचायत समिती यासाठी आघाडीच्या पद्धतीनं केल्या जायच्या. त्या पाठीमागचा त्या सगळ्या नेते मंडळींचा उद्देश हा एकच असायचा की सांगोला तालुक्याचा विकास आणि सांगोला तालुक्याच्या स्थानिक विकास कामासाठी आपली एक वाक्यता असावी. ह्या उद्देशानंच अशा निवडणुका सांगोल्यात आत्तापर्यंत होत आलेल्या आहेत. अशी काही परिस्थिती नाही की हे सांगोल्यात पहिल्यांदा होते. आणि आता जर तुम्ही पाहिलं तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मला असं ऐकायला मिळालं, सध्या आता मी प्रचारात असल्यामुळे मी काही टी व्ही पाहिलेलं नाही आहे, परंतु काँग्रेस भाजप युती आहे. म्हणजे हे काही वेगळी परिस्थिती नाही. आता काही ठिकाणी विकासासाठी एकत्र आलेला विकासासाठी तुमच्या कमळ चिन्हावर पहिल्यांदा निवडणूक लढवली जात आहे. हो, यश मिळेल का काय असेल आणि भाजपचं सांगोल्याच्या शहराच्या विकासाचं विजन काय आहे? नक्कीच तुम्हाला सांगतो, कमळ ह्या चिन्हावर मी जिल्हाध्यक्ष नात्यानं मला अभिमान आहे की कमळ ह्या चिन्हावर इथली निवडणूक होतीये. आमचे पालकमंत्री जयाभाऊंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे सगळं नियोजन केलं. आमचे उमेदवार इथं आता मारुतीआबा बनकर आहेत. आता ज्या प्रभागात आपण प्रचार फेरीला तुम्ही इथं भेट दिली, तिथल्या उमेदवार सुजाता चेतनसिंह, केदार सावंत आहेत, ह्या चव्हाणताई आहेत आणि उन्मेष खंडागळे म्हणून आहेत. हे सगळे आमचे आघाडीचे उमेदवार. हे आघाडीतून लढतो आणि कमळाच्या चिन्हावर नगराध्यक्ष निवडणूक लढतोय. निश्चित खात्री आहे की सांगोला नगरपालिकेचा नगराध्यक्ष हा कमळ चिन्हाचा भारतीय जनता पार्टीचाच होईल. आज उपमुख्यमंत्र्यांची जाहीर सभा झाली आणि त्यांनी खूप फटकेबाजी केली, बऱ्याच गोष्टी त्यांनी बोलूनही दाखवल्या. शहाजी बापूंच्या पाठीशी असं सांगितलं, सांगोल्याच्या विकासात त्यांचं योगदान दाखवलं. तर त्या सभेचा एकंदरीत सर्व मतदारांना काही परिणाम होईल का आणि भाजपला त्याचा फटका बसेल असं वाटतं का? नाही, आता तुम्ही सांगताय मुख्यमंत्री साहेबांनी अनेक फटकेबाजी केली, परंतु मी प्रचार फेरीत असल्यावर मी काही ते सभेचे भाषण काय कोणतं ऐकलेलं नाही, अजूनही मी काय ते पाहिलेलं नाही. ते पाहिल, परंतु फटकेबाजी करायचो की परिस्थिती इथं काय तशी नाही आहे. जे काय विकास ते नगरविकास खात्याचे मंत्री होते त्यांनी इथं निधी दिलेला आहे, ते काय आपण खोडून काढू शकणार नाही. परंतु आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस या राज्याचे मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे सांगोला शहरामध्ये ज्या काय सध्या उणीवा आहेत रस्त्यांच्या, भुहेरी गटर चालू असल्यावर रस्त्यांचे सगळे रस्ते उकडलेले आहेत, धुळीचं साम्राज्य आहे, लाईटचा असू द्या, पिण्याच्या पाण्याचा असू द्या, जे काय गोष्टी आहेत हे नक्कीच आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी असतील, जिल्ह्याचे पालकमंत्री जयाभाऊ असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली ती निश्चितच सगळी कामं, सांगोल्याचा चेहरा मोहरा हा भविष्यात बदललेला दिसेल याची मला खात्री आहे. तुमच्या बाबतीत थोडासा मोठेपणा दाखवून तुम्हाला नगराध्यक्ष पदाचा उमेदवार दिलेला आहे. तुमचं वैयक्तिक असलेलं समाजातील स्थान आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात असलेला विश्वास याचा या निवडणुकीत किती उपयोग होईल तुम्हाला? चांगल्या पद्धतीनं त्याचा उपयोग होईल मला. आणि पाठीमागं जे काय मी 1-2 वेळा नगराध्यक्षपद भूषवले, 3 वेळा नगरसेवक बी होतो, तर मी कामाची माहिती ह्या आधारे सांगोला शहरातील जो विकास आहे त्या विकासासाठीच इकडे गेलेलो आहे. दुसरं काही कुठलंही कारण नाही आणि भ्रष्टाचाराचा आपल्याकडे कुठलाही उद्देश नाही. म्हणजे पैसे मिळवणे हे करणे असल्या उद्देशाने मी तिथे गेलेलो नाही. फक्त सांगोला शहरात जो विकास करायचा आहे, बऱ्याच गोष्टी राहून गेलेल्या आहेत. काही पाण्याचे प्रश्न आहेत, स्वच्छ पाणी देण्याचा एक प्रश्न आहे. त्यानंतर परत रस्ते जे आता उकडलेले गेलेले आहेत ते रस्ते सगळे चांगले करण्याचा उद्देश एक आहे. महिलासाठी काय कार्यक्रम भाजप सरकारनं राबवलेत, ते कार्यक्रम जेवढे जादा राबवता येईल तेवढे महिलासाठी राबवायचे. त्याबरोबर क्रीडा क्षेत्रात बी जे युवकांना जे काय पाहिजे ते जे जे उपलब्ध असेल भाजप सरकारच्या ह्याच्यात, ते युतीतून आम्ही युतीचे तिन्ही जे त्याचे हे आहेत व केदार असतील, त्यानंतर परत तुमचे बाळासाहेब एरंडे आहेत, त्याचबरोबर आपले दीपक आबा आहेत आणि त्याचबरोबर सांगोला शहराचे आमदार बाबासाहेब देशमुख बी आहेत. आणि त्यांच्यापासून बी आपल्याला जे वर्ण काय निधी आणता येईल ते त्यांच्यामार्फत बी आणता येईल आणि पक्षामार्फत बी आणता येईल, अशा हिशोबानं हे सगळं केलेलं आहे. महाराष्ट्रात भाजपचे 100 जवळपास नगरसेवक निवडून आलेले आहेत. 2 तारखेला इथं पहिल्यांदा कमळ फुलेल का? फुलेल आणि 100% गुलाल उधळला जाईल असं वाटतं का? 100% उधळला जाईल. जनतेचा असलेला विश्वास की तुमचे नेमकं काय कारण तुम्हाला वाटतं की एक ऐकून घ्या. माझं स्वतःचं आतापर्यंतचं वागणं, मी जे लोकांच्या विश्वासानं राहिलो आहे
तो लोक माझ्यावर विश्वास दाखवतील आणि मला 100% निवडून देतील.